आता आपण पंचायत समिती हवेली या ठिकाणी आहोत. केसनन प्रकरण एक म्हणजे त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची बनावट सहीचं प्रकरण झाल्यानंतर चर्चेत आलं होतं. आज पुन्हा ते चर्चेत आले. त्याचं कारण एक आहे की बनावट पेपर तयार करून, ते बी वर्तमानपत्र बनावट तयार करून त्याच्यावरती ई निविदा छापून एक कॉन्ट्रॅक्ट घेतलं गेलं आणि त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप एका स्थानिक पंचायत समिती सदस्यांनी केलेला आहे. हो, ऐकायला जरी ते नवल वाटत असलं तरी ते खरं आहे की वर्तमानपत्र हे बनावट बनवले गेले. आता आपण जाणून घेऊया नेमकं हे प्रकरण काय सविस्तर मध्ये. आपल्या सोबत तिथले पंचायत समिती सदस्य आहेत कुशल सातव, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊया नेमकं काय झालं प्रकरण. ज्यावेळी मागच्या 3 वर्षामध्ये 11 लाख खर्च झाला घनकचऱ्यावरती आणि आत्ताच्या ह्या 3 वर्षामध्ये 2,11,00,000 खर्च दाखवला गेला. मग हे ज्यावेळी आकड्याची तफावत दिसल्याच्या नंतर आम्ही माहितीच्या अधिकाराखाली सगळी माहिती मागवली. तर त्याच्यात असं दिसून आलं की बनावट पेपर म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीतलं काम आहे आणि ते एप्रिलमध्ये करारनामे त्याचे एप्रिलमध्ये केलेले आहेत. तिन्ही करारनामे सेम दाखवलेले होते. फक्त जानेवारी, फेब्रुवारी हे केलं तर करारनामे खाडेखोड केलेले होते. प्रोसिडिंग त्यांनी खाडोखोड करून लिहिलेली होती किंवा बॅकडेटेड जाऊन प्रोसिडिंग लिहिलेली होती. ते सगळं आम्ही पाहिल्याच्या नंतर ज्यावेळी निविदा दिलेले जनप्रवासचे पेपर आम्ही पाहिले तर त्याच्यात सुद्धा डिसेंबरच्या पेपरला एप्रिलची पानं लावली होती आणि त्या एप्रिलच्या पानांवरती निविदा एडिट केलेल्या होत्या. आणि आम्ही ज्यावेळी एप्रिलचे पण पेपर घेतले तर एप्रिलच्याही पेपरला अशा निविदा नव्हत्या आणि डिसेंबरच्या पेपरला नव्हत्या, नोव्हेंबरच्या पेपरला नव्हत्या. पण ते ह्या पैसे काढण्यासाठी वापरल्याचे दाखवले आणि आम्ही ते सगळं पाहिल्याच्या नंतर आमच्या लक्षात आलं की हे सगळं डुप्लिकेट केलेलं आहे. आणि त्याच्याच संदर्भात आम्ही बीडीओ असन, सीओ असन सगळ्यांकडे तक्रारी केल्या वारंवार, पण आम्हाला काही त्यांनी दाद दिलेली नाही. आता तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आहात, भारतीय जनता पार्टीचं तुम्ही आता लेबल तुम्ही लावलेलं आहे आज. तर मला सांगा, सत्ताधारी पक्षाचे आहात तरी तुम्हाला उपोषणाला बसायची वेळ आली तर अधिकारी कारवाई करत नाहीयेत का? आता अधिकारीला का त्यांना वाचवतात येत किंवा का करत नाहीत ते अजून मला समजलेलं नाही. आणि जरी आम्ही सत्ताधारी पक्षात असलो तरी आम्हाला जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही गप्प बसू शकत नाही. कारण की आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये काम करतो. आमचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा कंद असतील, दौंड तालुक्याचे आमदार राहुलदादा कुल असेल, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असतो. आणि आम्हाला पक्षाने सांगितलेलं आहे की जनतेची सेवा हीच आमचं पक्षाचा अजेंडा आहे. तर त्यामुळे आम्ही त्या पद्धतीने आम्हाला कोणत्याही जरी अधिकाऱ्याने नाही ऐकलं तरी आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागणार आहे. आता याची जी चौकशी आहे ही चौकशी गट विकास अधिकारी आता बीडीओ यांच्याकडे असेल, तर त्यांना तुम्ही काय निवेदन दिलं होतं का? त्यांना वारंवार निवेदनं दिलेली आहेत, त्यांना मागणी केलेली आहे. त्यांनी फक्त आजपर्यंत आज देतो, उद्या देतो, परवा देतो असं त्यांनी लावलं होतं. शेवट त्यांनी ज्यावेळी आम्ही मासिक सभेमध्ये हा प्रश्न मांडला तर त्यांनी सांगितलं की आम्ही 10 दिवसामध्ये पूर्ण करून 10 तारखेला अहवाल सादर करतो. 10 तारखेला केलं नाही, मग आम्हाला 2 दिवसांनी करतो म्हणून सांगितलं, तरी केलं नाही. काल रात्री मी जवळपास 8:30-9 वाजेपर्यंत वाट बघितली तरी त्यांनी दिलं नाही. त्यामुळे आज आम्हाला बसावं लागलं उपोषणाला. तुम्हाला असं वाटत नाही का की गट विकास अधिकारी कोणाच तरी दबावामुळे करत नसतील? त्यांच्यावरती पूर्णपणे तेच सांगतात की आमच्यावरती राजकीय पक्षाचा दबाव आहे म्हणून, आम्हाला आमच्यावरती वरिष्ठ नेत्यांचा दबाव आहे हे ते स्वतः आम्हाला सांगतात आहेत. आणि त्यांना हे कळत नाहीये की बाबा आपली जी जबाबदारी आहे, आपल्याला जे संविधानाने अधिकार दिलेले आहेत, आपण ज्या खुर्चीवर बसलेलो आहे त्याचं प्रामाणिकपणे काम करणं त्यांनी गरजेचं आहे. पण ते जर करत नसतील तर ते का करत नाहीत आता हे त्यांनाच माहिती आहे. आता तुम्ही ज्यावेळेस हे निविदा झाली, बनावट निविदा आहे तुमच्या लक्षात आली, त्यावेळेस तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंच कोण होते तिथं? त्यावेळी वालकोळे म्हणून ग्रामसेवक होते आणि आता सरपंच नाही, तिथं प्रशासक आहेत. ते विशाल बाजीराव हरगुडे म्हणून प्रशासक आहे. तर त्या दोघांच्याही सहीने हे खोटे करारनामे केलेले आहेत. हे पेपर त्यांनी बनवलेले आहे. म्हणजे आता तुमचं म्हणणं आहे की जे प्रशासक आहेत, आता जे तत्कालीन प्रशासक सरपंच असतील आणि जे ग्रामसेवक होते तत्कालीन, त्यांनी मिळून हा भ्रष्टाचार केला असं म्हणायचं का तुम्हाला? हा केलेला आहे. आता ज्यावेळी माहितीच्या अधिकारात आपण माहिती मागवली तर ऑन रेकॉर्ड तर हेच दिसतात पुढं. आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांना सुद्धा विनंती करणार आहे की आपल्या पक्षाच्या एका सर्वसामान्य पंचायत समिती कार्यकर्त्याला जर उपोषणाची वेळ येत असेल आणि हे अधिकारी जर आपलं ऐकत नसतील तर किंवा जनतेला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून हे जर काम करत नसतील, जी सत्य बाजू आहे ती जर त्यांना कळत नसेल तर आपण यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करून यांना निलंबित करून यांच्यावरती कारवाई करावी. पण आता साहेब उद्या 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन आहे. म्हणजे उद्याचे काय नियोजन असणार आहे तुम्हाला? तुम्हाला दबाव नाही का आला बाबा इथं आता तुम्ही उपोषण सोडा, उद्या 15 ऑगस्ट आहे? त्यांचे फोन येत होते की उद्याचे दिवस थांबा, 2 दिवसांनी उपोषण करा.
पण त्यांचं असं म्हणणं नाही ना आलं की आम्ही तुम्हाला न्याय देतो किंवा त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतो. सरळ आहे, फोर्जरी सारखा मोठा गुन्हा दाखल झालेला आहे. BDO साहेबांनी चौकीला जायचंय आणि फिर्याद द्यायची. चौकीला आम्ही गेलो तर आमची फिर्याद सुद्धा घेतली जात नाहीये. मग आमची नाही तर BDOची, तर BDOला सांगितलं द्या तर ते देत नाहीत. मग असं वाटायला लागलं की यांचं संगनमतांनीच यांनी हे सगळा कारभार केलाय का काय. व्हिडिओना चौकशीचा आदेश किती दिवसापूर्वी दिला आणि काय दिला? BDOला अर्ज मी मागच्या 13 तारखेपासून अर्ज दिलेले आहेत. हे चौकशी करण्यासाठी दिलेला होता अर्ज. हे जे पेपर डुप्लिकेट केलेले आहेत ते जे सुद्धा अनुषंगाने त्यांना सगळी माहिती दिलेली आहे आणि हे प्रकरण त्यांनाही माहिती आहे. ते सुद्धा बोलताना मला बोललेले आहेत की नाना हे गंभीर प्रकरण आहे, हे सगळं त्यांना आहे. फक्त ते ऍक्शन का घेत नाही हे आम्हाला अजून समजत नाही. ते त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल का करत नाहीत हे आम्हाला अजून समजत नाही. मग आता समजा हे फौजदारी गुन्हे दाखल जर नाहीच झाले तर तुमची पुढची भूमिका काय असेल? मी इथनं उठणार नाहीये. मग भले आज मला माझ्या जनतेला न्याय देण्यासाठी जर माझ्या जीव जरी येत असेल तरी ते मी घ्यायला तयार आहे. मी इथनं उठणार नाही. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही. म्हणजे आपण जर पाहिलं तर बनावट वृत्तपत्र तयार करणं एखाद्या दैनिकाचं, त्याची निविदा दाखवणं आणि भ्रष्टाचार करणं एवढ्या गंभीर स्वरूपाचा जर एखादा कोणी जर गुन्हा करत असेल आणि त्याला जर तत्कालीन जे संबंधित अधिकारी असतील ते कुठंतरी त्याला वाचवण्याचा किंवा दिरंगाईचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतील तर हा खूप गंभीर विषय आहे. तरी तत्कालीन जे ग्रामविकास मंत्री आहेत यांना उपोषणकर्त्यांनी आव्हान तर केलेलं आहे, पण याच्यात काय कारवाई होणार हे आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे. अधिक माहितीसाठी पाहत राहा रोकटोक महाराष्ट्र. अक्षय दोमाले, पुणे. रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.